नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची आपल्याला माहितीच आहे की मागे भरती झालेली होती आणि त्या बाबतीत वगैरे सगळ्या ज्या पदं आहेत, नियुक्त्यासुद्धा त्याच्या ज्या आहेत तर त्या आता रिसेंटली मिळालेल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये त्याच्या नियुक्त्या ज्या आहेत तर त्यासुद्धा मिळालेल्या होत्या. आणि आता त्याबाबत एक नवीन अपडेट जी आहे तर ती आता आलेली आहे की त्याची जी वेटिंग लिस्ट होती तर ती आता अपडेट झालेली आहे. वेटिंगच्या काही मुलांना आता नोव्हेंबरमध्ये नियुक्त्या मिळाल्या होत्या आणि आता त्यातून पुन्हा आता वेटिंग लिस्ट जी आहे ती पुन्हा अपडेट झालेली आहे. आणि त्या वेटिंग लिस्टच्या कॅन्डिडेटचा आता DV जे आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते आता होणार आहे आणि त्यासंबंधीच अपडेट आहे. नेमकं किती कॅन्डिडेट त्यामध्ये आहेत ते आपण बघणार आहोत आणि नेमकं DV त्याचं कधी असणार आहे, डेट काय असणार आहे त्या DVची, तर त्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करून द्या जेणेकरून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचेल. तर चला बघूया नेमकं DVची डेट वगैरे काय दिलेली आहे ते. तर आपण अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या ऑफिशियल वेबसाईटला आहोत आणि इथे जर आपण खाली स्क्रोल करून बघितलं तर यामध्ये आपल्याला दिसत असेल, इथे आपण बघतो आहे की अन्वेषक गट क पदासाठी प्रतीक्षासूची तयार करण्याकरता कागदपत्रे पडताळणीकरता पात्र उमेदवारांची जी यादी आहे तर ती 24 डिसेंबरनुसार त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीकरता अशा 2 याद्या ज्या आहेत, अन्वेषक गट क पदासाठी आणि सांख्यिकी सहाय्यक गट क पदासाठी, अशा 2 पदांसाठीच्या 2 याद्या ज्या आहेत तर त्या आता जाहीर केलेल्या आहेत. नेमकं आता त्यात उमेदवार किती दिलेले आहेत, उमेदवार एकूण किती आहेत त्या दोन्ही याद्यांमध्ये, तर तेच आपण आता बघणार आहोत. बघूया नेमकं याद्या कशा प्रकारे आहेत त्या. तर या ठिकाणी पहिली यादी जी आहे तर ती ओपन झालेली आहे आणि हे पद असणार आहे अन्वेषक पदाची ही यादी असणार आहे. आणि त्यांनी 19/10ला जो पेपर घेण्यात आला होता 19 ऑक्टोबरच्या दरम्यान 2023ला, तर त्याची ही यादी आहे. आपण बघू शकतो आहे की यामध्ये उमेदवार जे आहेत तर ते या प्रकारे दिलेले आहेत. त्यानंतर एकूण उमेदवार जे आहेत तर ते 34 उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. 34 उमेदवारांची जी यादी आहे तर ती या ठिकाणी आलेली आहे आणि ईमेलसुद्धा आलेले असतील त्या उमेदवारांना. तर ईमेल आपले जे उमेदवारांचं नाव या लिस्टमध्ये असेल तर त्यांनी आपले ईमेलसुद्धा त्या ठिकाणी चेक करायचे, एकदा क्रॉस चेक करून बघायचे. आणि स्पॅम ईमेल जे आहेत तर ते सुद्धा एकदा क्रॉस चेक करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला ते कागदपत्र पडताळणीची दिनांक वगैरे आहे तर त्या गोष्टी सगळ्या कळतील. त्याची दिनांक बहुतेक 12 तारीख आहे, 12 डिसेंबर. इथे आपण बघतो डेट ऑफ व्हेरिफिकेशन जे आहे तर ती 12 डिसेंबर आहे. आणि स्थळ वगैरे जे असेल तर ते आपल्याला ईमेलवर येऊन जाणार आहे, नेमकं कोणत्या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ईमेलमार्फत तुम्हाला कळून जातील. त्यानंतर आता आपण जी दुसरी यादी आहे तर ती बघूया. त्यानंतर ही दुसरी यादी आहे आणि ही सुद्धा अन्वेषक गट क या पदासाठीचीच आहे. तर यामध्ये एकूण कॅन्डिडेट जे आहेत तर ते 23 कॅन्डिडेट या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. एकूण 23 कॅन्डिडेट आहे आणि पहिल्या लिस्टचे 34 कॅन्डिडेट आहेत. तर असे एकूण जवळपास 57 कॅन्डिडेट जे आहेत तर यांची वेटिंग लिस्ट आता लागणार आहे. आणि त्यांना जे आहे तर DVसाठी बोलवलेलं आहे तर त्यांनी ईमेल जे आहेत तर ते चेक करायचे. आणि आपण जे दुसरं पद बघितलं होतं की सांख्यिकी सहाय्यक जे पद होतं तर त्याचीसुद्धा लिस्ट आपण बघणार आहोत. त्याचीसुद्धा एकदा लिस्ट बघून घेऊया. तर ही त्याची लिस्ट आहे आणि यामध्ये आपल्याला इथे 2च नावं दिसत आहेत जे की एक्स सर्व्हिसमॅनचे आहेत. तर हे 2 नावं जे आहेत तर हे 2 नावं सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी आहे. आणि सांख्यिकी सहाय्यकचं जे व्हेरिफिकेशन असेल तर ते 24 डिसेंबरला असणार आहे. आणि इथे टाईमसुद्धा दिलेला आहे, सकाळी 10:30 वाजता ते व्हेरिफिकेशन जे आहे तर ते असणार आहे. आणि या याद्यांमध्ये तुमचं नाव जर तुम्हाला चेक करायचं असेल तर या याद्या ज्या आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहेत. आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन या ज्या याद्या आहेत याची PDF जी आहेत तर ती मिळवू शकणार आहात. या व्हिडिओची जी लिंक असेल तर त्याच्यावरतीच या PDF असणार आहेत. जे टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी जॉईन असतील तर त्यांना माहीत असेल की टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी या PDF ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत आणि तिथे जाऊन तुम्ही त्या बघू शकणार आहात. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नवीन ज्या अपडेट असतील तर त्या सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी आणि काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी. काही टीचिंगचे सुद्धा थोडेफार व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असेल, PYQ वगैरे जे असतील तर त्याचासुद्धा बनवण्याचा प्रयत्न असेल तर तसंसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या याबाबत प्रतिक्रिया काय आहेत तर त्यासुद्धा कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील, क्वेश्चन असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.
तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि DVसाठी ऑल द बेस्ट. एक DV जे आहे तर ते 12 तारखेला असणार आहे आणि एक 24ला आणि दुसरंसुद्धा 24ला. तर अशा 3 डेटमध्ये DV असणार आहे, हे लक्षात असू द्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.